नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. विजय शिवतारेंनी आज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बारामती लोकसभेसंदर्भात शिवतारेंची बैठक. दोन्ही पवारांना आव्हान देत लोकसभा लढवण्याचा दिला होता इशारा. कुणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये. परांजपेंना वाईट वाटलं असेल, शिवतारेंना समज देणार. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया. विजय शिवतारे जर लढले तर पाठिंबा देणार. बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर शिवतारेंनी बारामतीमध्ये अपक्ष लढण्याचा दिला आहे इशारा. शिवतारेंचं विधान मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता का, रोहित पवारांचा सवाल. तर शिवतारेंना शिंदेंनी बोलायला लावलं की भाजपच्या नेत्याने शिवतारेंच्या विधानावरून रोहित पवारांचा टोला. वादग्रस्त वक्तव्य टाळा. विजय शिवतारेंना माहितीमधील वरिष्ठांकडून सूचना. तर शिवतारेंच्या भूमिकेवर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. अजित पवारांची प्रतिक्रिया. जागावाटपामध्ये आम्हाला विश्वासात घ्यावा. आम्हाला सोबत घेतलं नाही तर आम्ही आमचा निर्णय घेऊ. बच्चू कडूंचा माहितीला इशारा. आम्ही सरकार बनवलंय. भाजप सत्तेमध्ये सहभागी झाली आहे. सरकार बनवताना आमचा सिंहाचा वाटा भाजपने समजून घ्यावं. बच्चू कडू यांचं वक्तव्य. आम्ही माहितीमध्ये आहोत की नाही हा संभ्रमाचा प्रश्न. प्रत्येक मतदारसंघामध्ये 200 ते 300 तर राज्यामध्ये 2 ते 3 हजार उमेदवार उभे करणार. कडूंचा दावा. बच्चू कडू शिंदेच्या घटक पक्षाचे आमदार. मवियापेक्षा माहितीमध्ये कडूंना अधिक न्याय मिळाला. बच्चू कडूंनी भाजपला दिलेल्या आव्हानानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. टीका करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न नको. शिवतारेंना वर्षावर बोलावून समज दिली जाईल. आनंद परांजपेंच्या धमकीनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. पुण्यामधील वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मोरेंचा राजीनामा. 17 वर्षांची मनसेची साथ सोडताना मोरेंना अश्रू अनावर. वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर कोणीही बोलू नका. राज ठाकरेंचे पुणे शहर मनसेच्या नेत्यांना आदेश. साईनाथ बाबर आणि अजय शिंदेंचा प्रतिक्रिया देण्यास नकार. मी स्वतः माझ्या हाताने परतीचे दोर कापलेत. आता पुन्हा मनसेमध्ये जाणार नाही. माझ्या एकनिष्ठतेचा कडेलोट झालाय. मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरेंची भूमिका स्पष्ट. लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती पण पक्ष संघटना त्यासाठी अनुकूल नाही. साहेबांपर्यंत चुकीची माहिती पुरवली जाते. राजसाहेब मुंबईला राहतात. मला पुण्यातील लोकांसोबत काम करायचं नाही. वसंत मोरेंचा पक्ष संघटनेतल्या कार्यकर्त्यांवर निशाणा. इतर पक्षांकडूनही मला ऑफर पण पवारांसोबतच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही. वसंत मोरेंकडून स्पष्ट. वसंत मोरेंनी आज योग्य निर्णय घेतला. त्यांची पक्षामध्ये काम करताना कुचंबना. रुपाली पाटलांची प्रतिक्रिया. मोरेंनी अजित पवार गटामध्ये यावं. राष्ट्रवादीमध्ये तुमचं स्वागत करणार असंही आवाहन. उद्या बारामतीच्या अजित पवारांच्या सभांचा धडाका. बारामती शहर आणि तालुक्यामध्ये अजितदादांच्या तब्बल 7 सभा. सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता. तुमची साथ असेल तरच मी मोठं पाऊल उचलणार. अजितदादांच्या पाठीमागे उभे राहाल अशी खात्री बाळगते. सुनेत्रा पवारांचं बारामतीकरांना आवाहन. शासन निर्णयानुसार वडिलांच्या आधी आईचे नाव लावणं बंधनकारक. अजितदादांकडून निर्णयाची पहिल्यांदा अंमलबजावणी. बारामतीच्या पंढरे गावामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं कार्यालय सुरू. बारामती लोकसभा मतदारसंघातील पहिलं राष्ट्रवादीचं कार्यालय. सुनेत्रा पवारांच्या हस्ते पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल. नंदुरबार इथल्या ध्वज हस्तांतरण सोहळा आणि सभेनंतर धुळे जिल्ह्यामधल्या दोंडाईच्या इथे भारत जोडो यात्रेचा मुक्काम. राहुल गांधी आज धुळे जिल्ह्यामध्ये येणार. धुळे जिल्ह्यामधल्या दोंडाईचा इथून भारत जोडो न्याययात्रेला सुरुवात झाल्यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान धुळे शहरामध्ये आगमन होणार. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेचा धडाका. आता महाराष्ट्रामध्ये 17 मार्चला शिवाजी पार्कवर यात्रेची समारोपीय सभा. उद्धव ठाकरेंसह शरद पवारही उपस्थित राहणार. काँग्रेसकडून लोकसभेसाठी 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. आसामच्या जोहरतमधून गौरव गोगोई, मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून नकुल नाथ तर राहुल कारवा यांना राजस्थानच्या चुरू मतदारसंघातून उमेदवारी. आदिवासी देशाचे मूळ मालक. मोदींनी उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले पण आदिवासींना रुपयाचीही कर्जमाफी नाही. नंदुरबारमधून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. धुळ्यामधल्या राहुल गांधी नावाचा कार्यकर्ता भाजपमध्ये प्रवेश करणार. उद्या सकाळी 10 वाजता धुळ्याचे राहुल गांधी भाजपमध्ये प्रवेश करणार. मोदींच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन धुळ्याच्या राहुल गांधींचा भाजप प्रवेश. काँग्रेस नेते पद्माकर वळवींच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर वडेट्टीवार मुनगंटीवारांमध्ये जुंपली. भाजप जेवढे आम्हाला धक्के देतील तेवढेच ते धक्के खातील. वडेट्टीवार यांचा भाजपवर निशाणा. कोणी पक्ष सोडून गेल्यानं काँग्रेस पक्ष बंद पडणार नाही. माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा अशोक चव्हाण यांना टोला. वसंतराव चव्हाण नांदेडमधून काँग्रेसकडून लोकसभा लढण्यास इच्छुक. शरद पवारांसोबत असताना अजितदादांना सन्मानाची वागणूक होती. अजित पवारांनी आता सन्मान घालवला. एकनाथ खडसेंची टीका. 50 आमदार असतानाही त्यांना 3 जागांवर समाधान मानावं लागतं. खडसेंचा दादांना टोला. जागा वाटपाची चर्चा सुरू असताना श्रीकांत शिंदेंकडून उमेदवारी जाहीर. हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवायचे. श्रीकांत शिंदेंची घोषणा.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयकडून निवडणूक रोख्यांची यादी आयोगाकडे सादर. यादीमध्ये निवडणूक रोख्यांची आकडेवारी. केंद्रीय मंत्री पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभा लढवणार. सूत्रांची माहिती. गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर गोयल यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती. आधीची भाजप आणि आताची भाजप वेगळी. उद्धव ठाकरेंकडून भाजपचा भाडोत्री जनता पक्ष असा उल्लेख करत खालच्या शब्दात टीका. पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी खडसेंची धडपड. महाजनांचा दावा. तर मी लपून छपून भाजपमध्ये जाणार नाही. पवारांच्या संमतीनं जाईन. खडसेंचं मोठं वक्तव्य. भाजप महाराष्ट्रामध्ये 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार. 3 ते 4 दिवसामध्ये भाजप वरिष्ठांची बैठक. विद्यमान खासदारांच्या यादीमध्ये फारसे बदल केले जाणार नाहीत. सूत्रांची माहिती. माहितीमधल्या छोट्या मित्रपक्षांना लोकसभेच्या ऐवजी विधानसभेत योग्य स्थान मिळणार. सध्या राहू द्या, विधानसभेमध्ये बघू. भाजपकडून छोट्या मित्रपक्षांना आश्वासन. सूत्रांची माहिती. विद्यमान खासदारांची जागा त्या पक्षाला सोडायची अशी आधीच चर्चा. जागावाटपामध्ये सर्वांचा सन्मान राखला जाईल. अजित पवारांची प्रतिक्रिया. वंचितच्या वतीनं प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला प्रस्ताव. मवियातील 15 जागांवरून सेना राष्ट्रवादीमध्ये घोळ असल्यानं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं जागावाटपावर एकत्र बसून चर्चा करावी असा ठेवला प्रस्ताव. प्रकाश आंबेडकर आणि रमेश चेन्नीथला यांच्यामध्ये फोनवरून संवाद. ठाकरे गट 18 जागांवर ठाम असल्यानं चेन्नीथलांकडून चिंता व्यक्त. आंबेडकरांची ट्विट करत माहिती. प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र. 15 जागांवरून वाद असल्यानं जागावाटपामध्ये विलंब. आंबेडकरांचा पत्रामध्ये उल्लेख. महेश जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून नेमणूक. बारामतीमध्ये व्यापारी महासंघाची बैठक. येत्या 8 दिवसामध्ये शरद पवारांची वेळ घेऊन व्यापारी महासंघाचा कार्यक्रम घेणार असल्याचा बैठकीमध्ये निर्णय. इंदापूरमध्ये शरद पवारांचा 23 मार्चला शेतकरी मेळावा. संजय राऊत, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संजय जगताप उपस्थित राहणार. अपमान होत असेल तर भाजपला लाथ मारून या. उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरींना पुन्हा एकदा ऑफर. तुमचं नशीब मोदींच्या हातात नाही, मोदींचं नशीब तुमच्या हातामध्ये. ठाकरेंचं वक्तव्य. आधी ठाण्याची जागा शिवसेनेला हक्कानं मिळत होती. जितेंद्र आव्हाड यांचा शिंदेना टोला. तर ठाण्याची जागा शिंदेंची. भाजप दावा कशी करू शकते, आव्हाडांचा सवाल. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं शरद पवारांना आज आमंत्रण. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन यात्रेमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं. शरद पवार यात्रेमध्ये उपस्थित राहणार. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चा. लोकसभा लढवायच्या की नाही येत्या 3 ते 4 दिवसामध्ये ठरवू. कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचं मोठं विधान. आमच्याकडे असताना दादाचं तिकीट फायनल करून यादी काढायचे. 18 गावचा प्रधान असण्यापेक्षा 1 गावचा राजा असलेलं बरं. जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांना टोला. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. बारामतीमधल्या एनसीपी युवक काँग्रेसच्या शाखेचं युगेंद्र पवारांच्या हस्ते उद्घाटन. युगेंद्र पवारांचा शरद पवारांना पाठिंबा. नवनीत राणा फ्रॉड. त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी. राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांची टीका. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करू. मी चुकलो असल्यास प्रकाश आंबेडकरांनी मला सांगावं. रवी राणा यांचं आंबेडकरांना प्रत्युत्तर. अमरावतीच्या मेळघाटमध्ये होळीनिमित्त नवनीत राणांकडून महिलांना साड्यांचं वाटप. साड्या पाहून आदिवासी महिलांचा संताप. साडी दिली की मच्छरदाणी. महिलांचा सवाल. व्हिडिओ व्हायरल. गोरगरिबांना 6,80,000 साड्या वाटल्या. चांगल्या कामाला डाग लावण्याचं विरोधकांचं काम. आमदार रवी राणा यांचं वक्तव्य. तर कुणी साड्या वाटतंय, कुणी पार्ट्या देतंय. 20-40 रुपयांची साडी घेण्यात लोकांना समाधान. बच्चू कडू यांची टोलेबाजी. पक्षांतर्गत विरोधामुळे माझ्या पतीचा जीव गेला. माझ्या पतीचा जीव घेतला, आता ते माझ्या मागे लागलेत. प्रतिभा धानोरकर यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप. तर धानोरकरांचा मृत्यू कशामुळे झाला हे प्रतिभाताईंना माहिती आहे. विजय वडेट्टीवारांची वक्तव्य. हरियाणामध्ये भाजपचा धक्कातंत्र. नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री. माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेंना बेळगाव पोलिसांकडून अटक. श्रीकांत देसाईंच्या कारखान्यावर शेळकेंनी केलेलं निषेध आंदोलन. जळगावमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना. मुंबईतल्या भाईंदरमध्ये 2 महिन्यापूर्वीच्या हत्येमधील आरोपी अटकेत. किरकोळ वादातून आरोपीनं केली होती मित्राची हत्या. आरोपी करीमुल्ला खानला पश्चिम बंगालमधून अटक. सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी गावामधल्या युवा उद्योजक विनायक मासाळ यांचा अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश. देवगिरी या शासकीय निवासस्थानी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. जळगावमध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलिसांचा रूट मार्च. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांसह विविध परिसरामध्ये रूट मार्च. मुंबईतल्या नेरूळमध्ये युवकांचा मनसेमध्ये प्रवेश. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळेंच्या उपस्थितीमध्ये युवा पिढीचा जाहीर प्रवेश. उज्जैनमधील मंदिराच्या धर्तीवर मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिराचा विकास. मुंबई महापालिका 500 कोटी रुपये खर्च करणार. धुळे तालुक्यामधल्या जापी इथे कलिंगडानं घातली. दिल्ली आणि गुवाहाटीच्या व्यापाऱ्यांना भुरळ. 2.5 एकरातून 5 लाखांचं उत्पन्न अपेक्षित. दिल्लीतील व्यापारी थेट बांधावर येऊन कलिंगडची करतायत खरेदी.
प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांचे निर्देश. प्लास्टिक बंदी अधिनियमन 2018 नुसार बंदी घालण्यात आली असताना सुद्धा प्लास्टिकच्या उत्पादनांचा वापर वाढला. राज्यभरात उन्हाचा चटका वाढला. मालेगावमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसवर. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात सध्या कोरडं हवामान. साखर कारखान्यांच्या 26 प्रकल्पांना ऊर्जा. प्रति युनिट ₹1.5 अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यामध्ये परीक्षेतून आता पुरवणी होणार हद्दपार. उत्तरपत्रिकेच्या पानांमध्ये वाढ करण्यात येणार. पुण्यामध्ये ओला उबेरला दणका. जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही कंपन्यांचा परवाना नामंजूर. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं परवानगी नाकारली. सर्वसामान्य नागरिकांना लोकसेवा देण्यात कोल्हापूर जिल्हा विभागामध्ये दुसरा. जिल्ह्यामध्ये 97% अर्ज निकाली. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये बंजारा समाजाच्या महिलेला उमेदवारी द्या. पोहरादेवी गडाचे महंत जितेंद्र महाराज यांची भाजपकडे मागणी. मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलणार. राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव. करी रोडचं लालबाग, मरीन लाईन्सचं मुंबई देवी तर चर्नी रोडचं नाव गिरगाव होणार. भारतामध्ये ड्रग्जची तस्करी करणाऱ्या 6 पाकिस्तानी तस्करांना अटक. कारवाईमध्ये एकूण 480 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. होळीनिमित्त कोकणच्या चाकरमान्यांसाठी यंदा 84 जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय. प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी वाढ केली जाणार. कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगा ब्लॉक. 5 गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल. नाशिक जिल्ह्यामध्ये मुद्रांक लेखणी बंद आंदोलनामुळे 8 कोटींचा व्यवहार ठप्प. जिल्ह्यामधील 26 दुय्यम निबंधकांसह मुख्यालयामधील कर्मचाऱ्यांचा सहभाग. समृद्धी महामार्गावर गाड्यांच्या गतीला ब्रेक लागणार. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी दर 10 किलोमीटरवर वेग मोजणारे यंत्र उभारले जाणार. 56,000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भूषण स्टील कंपनीची 367 कोटींची मालमत्ता जप्त. मुंबईसह दिल्ली आणि कोलकातामध्ये ईडीची कारवाई. नवी दिल्लीमध्ये 11 दिवसामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये 3,000ची झळाळी. लगीन सराईमुळे सोन्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ. विदेशी प्राणी पाळणाऱ्यांसाठी केंद्राचे नवे नियम. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं लिव्हिंग अॅनिमल स्पीसीज कायदा 2024 लागू. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल इस्रायलमध्ये. इस्रायल हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या पंतप्रधानांची भेट. पंतप्रधान मोदी राजस्थानमधल्या जैसलमेरमध्ये पोखरण फील्ड फायरिंग रेंजवर. पंतप्रधान मोदींसह रक्षामंत्री राजनाथ सिंह यांचा सैन्यासोबत फोटोशूट. पुण्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या भोर तालुक्यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक. बैठकीमध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप. पुण्यामधल्या भोर नगरपालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा. थकबाकी वसुलीसाठी 9 विशेष पथकांची नियुक्ती. सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रथम द्वितीय वर्षाचे गुण वेळेमध्ये भरा. निकाल जाहीर झाल्यानंतर संकेतस्थळावर गुण नोंदवायचे असल्यास महाविद्यालयांना प्रति विद्यार्थी ₹500 दंड. मुंबई विद्यापीठाच्या सूचना. कल्याण पश्चिममध्ये दारू पिऊन शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला. तरुणाच्या आईलाही मारहाण. पुणे अहमदनगरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय सिलंबन स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा संघाला 25 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकं. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये 267 अंगणवाडी सेविकांना शासनातर्फे नवीन स्मार्टफोनचं वाटप. आधीचे मोबाईल जुने झाल्यानं सतत हँग होत असल्यानं नवीन मोबाईल फोनचं वितरण. WPLमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्लेऑफसाठी पात्र. अष्टपैलू एलिसा पेरीच्या दमदार कामगिरीच्या बळावर RCB विरुद्ध मुंबई इंडियन्सचा पराभव. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये मुंबई संघाचं वर्चस्व. विदर्भाविरुद्ध मुंबईकडे 528 धावांची आघाडी. मुशीर खानच्या 136 धावा तर श्रेयस अय्यरचं 95 धावांचं योगदान.